आणि त्याच्यानंतर वेळे आपल्याला पोहोचत होत एक गाडी करून तो इथं आला, त्याला कळकळ आहे गावाची. गावाचा विकास हा कशावर अवलंबून आहे की तुमच्या सोबत राजकीय क्षेत्रात ते आम्ही काम करत असताना आम्हाला राजकीय क्षेत्रात सोबत जे महत्वाचा विकासासाठी त्यातून जर जात असेल तर आपल्याला घरच्या शिक्षण महत्वाचं आणि काही देऊ शकत नाही, पण आई वडील तुमच्यासाठी रोज मजुरी करून जर शिक्षण देत असेल आणि ही शिक्षण अशा पद्धतीचं देत आहे की आपण त्या ठिकाणी काम करत असताना मजुरी करतात आपले आई वडील, त्या ठिकाणी आई वडील मजुरी करत असताना 100-200 रुपये मजुरी आणते आणि अशा पद्धतीत काम करत असताना ती त्याला माझा मुलगा कुठंतरी चांगल्या पदावर गेलं पाहिजे आणि तो त्याच्यातून त्याची मेहनत करत असते. अशा पद्धतीने आई वडिलांची अपेक्षा असते की त्याला कुठंतरी एक छोटीशी नोकरी असावी किंवा व्यवसाय असावा. अशा पद्धतीत काम करत असताना त्या मुलासोबत त्याची जे जिव्हाळा लागतो, घरचा जो जिव्हाळा लागतो, तो काम करत असताना फक्त तुम्ही एक लक्ष ठेवा की आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात त्याच्याचकडे लक्ष द्यायचं असते. आणि त्याच्या माध्यमातून मी 100% तुम्हाला सांगतो की आजचा जो उदाहरण आहे आपल्या गावातून त्या श्रावण चव्हाणचा जो मुलगा आहे हा ज्या पद्धतीत समोर गेलेला आहे त्यासोबत आपण सगळे आहात, पण त्याला कुठल्याही पद्धतीची अशी कुठे फॅसिलिटी नव्हती, कुठल्या क्लासेस नव्हते आणि त्याला त्या माध्यमातून एकच जिद्द होती की माझे आई वडील गरीब आहे, पण त्याच्यानंतर त्याची जी जिद्द निर्माण त्याच्यासाठी झाली की आम्हालाही कळलं नाही की तो आपल्या पद्धतीत तो कसा निपुण झाला आणि